पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या सध्याच्या कंडिशनला पोलीस शिपाईच्या या ठिकाणी मुलांचे ग्राउंड या ठिकाणी झालेले आहे आणि शिपाईमध्ये मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी भेटलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खचून या ठिकाणी जायचं नाही आहे, एक लक्षात ठेवा। सोमवार आपले SRPFचे ग्राउंड आहे, कारागृहाचे ग्राउंड आहे। तर याला आपल्याला याच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण फोकस आपल्याला करायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर SRPFचे सर्व गट क्रमांकाचे ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर कारागृहाचे ग्राउंड कधी होणार आहे। नागपूर कारागृह झालं, त्याचबरोबर नाशिक कारागृह झालं, त्याचबरोबर पुणे कारागृह कधी होणार आहे, मुंबई कारागृह कधी होणार आहे। ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि SRPF गट क्रमांक 1 पुणेचा ग्राउंड कधी होणार आहे, SRPF गट क्रमांक 2 पुणे, SRPF गट क्रमांक 4 नागपूर, SRPF गट क्रमांक 5 दौंड, SRPF धुळे 6, SRPF गट क्रमांक 7 दौंड, SRPF गडचिरोली 13, SRPF गट क्रमांक 15 बिरशेगाव मध्ये, SRPF कोल्हापूर 16, SRPF चंद्रपूर 17, SRPF काटोल 18, SRPF वरणगाव 20 आणि त्याचबरोबर SRPF कुसळगाव। तर या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि ग्राउंड बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि डॉक्युमेंट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण CP मुंबईचं जर या ठिकाणी पाहिलं तर CP मुंबईला जर पाहिलं सध्याच्या कंडिशनला मुलींचे हॉल तिकीट आलेले आहे, मुलींचे ग्राउंड त्या ठिकाणी चालू आहे कारागृहाचे, ठीक आहे, कारागृहाचे। आणि मुलांचं जर पाहिलं CP मुंबईचं मुलांचं ग्राउंड चालू आहे, मुलांचे जे ग्राउंड आहे तर आता 7 तारखेला जर आपण पाहिलं तर 7 तारखेला 2 लाख एवढा अर्ज क्रमांक आहे आणि 2,50,000 अर्ज क्रमांक CP मुंबई मरोळ या ठिकाणी आलेला आहे। तर या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं CP मुंबईचं जे ग्राउंड आहे जवळपास तुम्ही धरून चला 7 तारखेला 2 लाखचा एवढा फॉर्म आहे आणि त्याचबरोबर 8 तारखेला 2,10,000, 9 तारखेला 2,20,000 आणि त्याचबरोबर या ठिकाणी 11 तारखेला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो धरून चला 13 तारखेपर्यंत या ठिकाणी CP मुंबई मरोळचं या ठिकाणी ग्राउंड चालू राहणार आहे मुलांचं, ठीक आहे। त्यानंतर 14 तारीख तुम्ही धरून चला आणि 15 तारखेपासून या ठिकाणी कारागृहाचे ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे मुंबई कारागृहाचे। आणि त्याचबरोबर नाशिक कारागृहाचे सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 9 मार्चपासून या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर नागपूर कारागृहाचे सुद्धा ग्राउंड 9 मार्चपासून या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता राहिलं या ठिकाणी विषय या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला ग्राउंडच्या अंदर कोणकोणते लागणार आहे। जो काही तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आहे, जो तुम्ही ॲप्लिकेशनचा प्रिंट होती ते सोबत न्यायचे आहे, हॉल तिकीट सोबत न्यायचे, आधार कार्ड सोबत न्यायचं आहे, 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC पण सोबत न्या, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल पण न्या आणि त्याचबरोबर ज्या तुम्ही आरक्षणात बसत असाल ते सुद्धा डॉक्युमेंट न्या। जसं माजी सैनिक असाल तर माजी सैनिक न्या, त्याचबरोबर खेळाडू असेल तर खेळाडूचं प्रमाणपत्र न्या, होमगार्ड असाल तर होमगार्डचं सर्टिफिकेट न्या, हे सुद्धा कागदपत्र असू दे ज्या आरक्षणामध्ये तुम्ही बसता त्यांच्यासाठी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट ओपन कॅटेगरीला लागत नाही आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल जे विद्यार्थी मित्रांनो SC/ST ला लागत नाही। हे जेवढे काही डॉक्युमेंट आहे हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल न्या आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या, एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागतो पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या, काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर आता SRPFचे ग्राउंड मी तुम्हाला सांगून देतो। तर बा SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे, इथलं जे ग्राउंड आहे हे 16 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान या ठिकाणी SRPF गट क्रमांक 1 पुणेचं ग्राउंड चालू होणार आहे। आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, इथलं सुद्धा ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 16 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे। आणि SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही जर समजा 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटांमध्ये मारली तर तुम्हाला 50 मार्क आउट ऑफ भेटणार आहे पैकीच्या पैकी। तुम्ही जर 26 मिनिटात 25 ते 26 मिनिट जर 5 किलोमीटरला लागले तर 45 मार्क भेटणार आहे। 26 ते 27 जर टायमिंग आला तर तुम्हाला त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 40 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे SRPFला 50 मार्कासाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 25 मिनिटांमध्ये आले तर पैकीच्या पैकी मार्क भेटते आणि आरामात आपण 25 मिनिटाच्या अंदर त्या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा। फक्त आपला जो स्टॅमिना आहे तो शेवटपर्यंत टिकून ठेवायला लागते, थांबानी लागत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे 5 किलोमीटर रनिंग आहे। त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे आपण पाहिलं तर 100 मीटर त्या ठिकाणी 25 मार्कासाठी आहे आणि गोळाफेक जे विद्यार्थी मित्रांनो 25 मार्कासाठी। इथं जरी तुम्ही गावामध्ये जरी तुमचा 12 मार्काचा गोळा जात असेल तर तो 23चा गोळा त्या ठिकाणी गिनला जाते SRPF मध्ये।
तुम्ही जर इथं जे विद्यार्थी मिळवणं 8 मार्काचा गोळा फेकत असेल तर इथं 16 ते 18 मार्काचा गोळा त्या ठिकाणी मोजला जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे मार्क आपल्याला जास्त त्या ठिकाणी पडणार आहे. तर आता आपण या ठिकाणी SRPF गट क्रमांक 1 आणि SRPF गट क्रमांक 2 पुणेचा तुम्हाला सांगितलं आहे. जवळपास 16 ते 20 मार्चपर्यंत ग्राउंड होणार आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. 16 मार्चपासून इथलं ग्राउंड या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंडचं सुद्धा ग्राउंड 16 मार्चपासून या ठिकाणी होणार आहे. SRPF गट क्रमांक 6 धुळेचं सुद्धा ग्राउंड 16 ते 20 मार्चच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंडचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 16 मार्चपासून या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. SRPF गडचिरोली 13चं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 16 मार्चपासून या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिर्शी कॅम्प गोंदियाचं सुद्धा ग्राउंड 16 मार्चपासून या ठिकाणी होणार आहे. SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूरचं सुद्धा ग्राउंड 16 मार्चपासून या ठिकाणी चालू होण्याची दाट शक्यता आहे. SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूरचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 16 किंवा 17 मार्चपासून चालू होणार आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूरचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 18 मार्च ते 16 मार्चच्या आसपास या ठिकाणी चालू होणार आहे. आणि SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, इथलं जे ग्राउंड आहे 20 मार्चपासून या ठिकाणी चालू होणार आहे. SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं जे ग्राउंड आहे SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर कॅम्पमध्ये आपले त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. कारण की SRPF गट क्रमांक 20 वरणगाव हा नवीन गट क्रमांक आहे, तर तिथं जशी पाहिजे तशी व्यवस्था त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे तिथलं जे ग्राउंड आहे तर ते SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर कॅम्पमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. कारण की तिथे यावर्षी जागा नव्हत्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. एक तर ते SRPF अमरावतीला ग्राउंड ठेवत होते, तिथं पण जागा नव्हत्या. तर त्यांनी जे विद्यार्थी मिळवणं SRPF गट क्रमांक 14 SRPF कॅम्प छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी योजले आहे, एक लक्षात ठेवा. तिथं आपलं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. तर ट्रॅक वगैरे पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे. जेणेकरून तिथं ग्राउंडसुद्धा मारू शकता, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की ग्राउंड कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे असते, ठीक आहे. ते काही तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. तर हे काही मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगितलेले आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना शिपाई पदामध्ये चांगले मार्क पडले नसेल किंवा थोडाफार या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला असेल, ठीक आहे, तर कमी जर तुम्हाला मार्क्स पडले असेल तर काहीही टेन्शन घेऊ नका. आपल्या समोर कारागृह आहे आणि SRPF आहे. तर हे 2 ग्राउंड आपल्याला चांगले मारायचे. आता पहिले शिपाईमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव भेटून गेला आणि काही ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून थोडाफार प्रॉब्लेम होता 100 मीटरमध्ये म्हणा, चिपमध्ये म्हणा, त्यामुळे मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडले. तर आपल्याला खचून जायचं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. जे काही आपली मेहनत आहे ते आपल्याला ठेवायची, चालू ठेवायची. आता SRPFचे ग्राउंड चालू होत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कारागृहाचे ग्राउंड चालू होतं, यामध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी द्यायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता SRPFमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर बा SRPFचा जो फॉर्म आहे तो फॉर्म सोबत न्यायचा, हॉल तिकीट SRPFची सोबत न्यायचे, आधार कार्ड न्यायचा, कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमिसाईल न्यायचं आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखलासुद्धा म्हटलं जाते, ओरिजिनल न्यायचे, झेरॉक्ससुद्धा न्यायचे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल तर न्यायचाच, नॉन क्रिमिनल पण न्याय, SSTला लागत नाही. आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीवाल्याला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. आणि फोटो आपल्याला सोबत न्यायचे, फोटोसोबत तुम्ही त्या ठिकाणी न्या, जवळपास 6 फोटो न्या, 6 फोटो त्या ठिकाणी लागणारच आहे, 6 फोटो सोबत न्यायचे आहे. आणि हे काही डॉक्युमेंट सांगितले हे ओरिजिनल न्या, प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्ससुद्धा न्या. तर अशा प्रकारे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी असताना तो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.